जयदेव. मोहन आणि अरुंधती आता सुरक्षित होते. त्यांच्या प्रतिमा आणि अर्थात त्यामुळे ते दोघं स्वतः एका अभेद्य कवचामागे सुरक्षित होते. जोपर्यंत जयदेव होते तोपर्यंत त्या कवचाचा भंग केवळ अशक्य होता. जयदेवांची गाडी मोहनच्या प्रॉपर्टीच्या मोठ्या गेट समोर थांबली. दरवान लगबगीनं बाहेर आला आणि त्यानं आतून गेट उघडलं. गाडी आत गेली, पोर्चमध्ये थांबले. जयदेवांनी बाहेरच्या घंटेचं बटन दाबलं. रात्रीच्या वेळी कोणी नोकर चाकर घरात असतील का, आणि आता या सर्व वास्तूवरच झेपावत आलेल्या दुष्ट संहारी प्रेरणेच्या तावडीतून सुटले असतील का, याची त्यांना शंकाच होती. आणि ती खरी ठरली. जवळजवळ मिनिटभर घंटा वाजवूनही आतून काहीच हालचाल दिसली नाही. मग एक उसासा सोडून त्यांनी हातातली बॅग खाली ठेवली. खाली बसून ती उघडली आणि बॅगमधून 2 पातळ पण चकचकत्या अणकुचीदार धारदार पट्ट्या काढून त्यांच्या सहाय्यानं दाराचे आतले बोल्ट वळवले, उतरवले, कोयंडा उचलून सरकवला आणि दार आत ढकललं. दारातून त्यांनी एकदम आत प्रवेश केला नाही. खिशातला लहान टॉर्च काढून तो शिलगावून त्यांनी त्याचा प्रकाश आत टाकला किंवा टाकायचा प्रयत्न केला, कारण आत प्रकाश पोहोचतच नव्हता. दारापासून हातभाराच्या अंतरावरच प्रकाश पुरा शोषला जात होता. जणू तिथे एखादी साकळत्या काळोखाची भिंतच उभी होती. कितीतरी महिन्यांपूर्वी त्यांनी मनाशी बांधलेले अंदाज खरे ठरले होते आणि म्हणूनच त्यांना काहीतरी प्रतिकार, काहीतरी बचाव यासाठी संधी मिळाली होती. नाहीतर या दुष्ट शक्तीनं मोहन अरुंधतीचा केव्हाच स्वाहाकार करून टाकला असता. जयदेवांनी आत प्रवेश तर केलाच. आतल्या काळोखी अवकाशात, जिथे डोळ्यांना काही दिसत नव्हतं आणि जिथे कोणताही कृत्रिम प्रकाश पोहोचू शकत नव्हता. पण बाह्यसृष्टीच्या आकलनासाठी या सर्वश्रुत पंचेंद्रियांखेरीज आणखीही इतर मार्ग आहेत, जे केवळ अतिदीर्घ अभ्यासानेच खुले होऊ शकतात. मधमाशीला रंग दिसत नाहीत, पण फुलं ओळखता येतात. अतिनील किरणांनी हजारो मैलांचं स्थलांतर करताना पक्ष्यांची दिशा चुकत नाही. काही शिकारी भक्ष्याच्या शरीराच्या उष्णतेचा वेध घेतात, काही शिकारी रेडिओ लहरी वापरतात. पण ही जड, ढोबळ, ग्रॉस उदाहरणं झाली. मानवी मन या जड सृष्टीपेक्षा कितीतरी अनेक पटींनी तरल आहे आणि सतत साधनेनं त्याची संवेदन क्षमता कितीतरी पटींनी वाढवता येते. तेव्हा त्या दूषित अवकाशात जयदेवांनी प्रवेश केला. बाह्यसृष्टीच्या जाणीवांचा प्रवास ज्ञानेंद्रियांकडून मेंदूकडे म्हणजे मनाकडे असतो, पण काही तंत्रांनी या प्रवासाची दिशा उलटवता येते. हिप्नोटाईज केलेल्या माणसाला हातात जड वस्तू असल्याचा, गरम वस्तूचा स्पर्श होत असल्याचा, थंडी वाजत असल्याचा, एखादं असत चित्र डोळ्यांना दिसण्याचा, एखादी ओळखीच्या आवाजातली हाक कानावर आल्याचा भास निर्माण कसा होऊ शकतो? सर्व ज्ञानेंद्रिय फसतात. आसपासच्या काळ्या लवलवत्या अवकाशातून अशा अनैसर्गिक प्रेरणांचा भडीमार जयदेवांच्यावर होत असेलही, पण त्यांचा प्रशिक्षित मेंदू या सर्वांपासून सुरक्षित आणि अलिप्त होता. या अंधाऱ्या अवकाशात मोहन आणि अरुंधती कुठे आणि कोणत्या अवस्थेत आहेत हे पाहायला हवं होतं. आपल्या खोलीतच केलेल्या एका खास क्रियेनं त्यांनी मोहन अरुंधतीला एका संरक्षित कवचात अवगुंठित केलं होतं खरं, पण प्रयोगाची यशस्वीता पाहायलाच हवी होती. आणि आता अशी एक अडचण उभी राहिली होती. ज्या प्रक्रियेनं त्यांनी त्या दोघांना अलिप्त केलं होतं, त्याच प्रक्रियेचा परिणाम म्हणजे त्यांना स्वतःलाही त्यांच्याशी संपर्क अशक्य झाला होता. या विकृत अवकाशात जयदेवांना त्या दोघांचं अस्तित्व एका अमूर्त पातळीवर जाणवलं असतं, पण आत्ता नाही. पण आता जयदेवांना स्वतःचं अस्तित्व लपवून ठेवण्याची आवश्यकता वाटत नव्हती, कारण ते आता सर्वंकष संघर्षासाठी सिद्ध होऊनच आले होते. उलट त्याला जयदेवांची जाणीव झाली तर फायदाच होणार होता, कारण मोहन अरुंधतीवर एकाग्र झालेली त्याची कृष्णकुटील एकाग्रता भंग पावण्याची शक्यता होती. घटनांचा शोध 2 मार्गांनी घेता येतो, कार्याकडून कारणाकडे किंवा कारणाकडून कार्याकडे. या वास्तूत काय झालं होतं ते या क्षणी त्यांच्या नजरेआड होतं, पण त्याची सुरुवात त्या तळघरातूनच झाली होती. त्या स्थळकाळ प्रवासाच्या खुणा त्यांना शोधायला हव्या होत्या. जसा एखाद्या हिंस्त्र जनावराचा त्याच्या पाऊल खुणांवरून माग लावतात तसंच.
एकदा स्मृतीत साठवलेलं दृश्य त्याच्या सर्व अंगभूत गुणधर्मांसह परत मनःचक्षूंसमोर साकार करणं हाही त्यांच्या दीर्घ साधनेचाच एक भाग होता. आता त्यांनी ते तळघर नजरेसमोर आणलं आणि त्या तळघरातला तो चांदीचा पिंजरा, अर्थात पिंजरा त्याला बंदिस्त करून ठेवणं अशक्यच होतं. मग इतकी वर्षांमागून वर्ष, पिढ्यानपिढ्या तो या घराण्यातील लोकांना पिंजऱ्यातच का दिसत होता? त्याला बंद केलेला पाहून, त्याचं लहानचं वयोवृद्ध शरीर पाहून त्यांच्या मनात एक भ्रामक सुरक्षिततेची, स्वतःच्या मोठेपणाची भावना निर्माण करण्यासाठी? हे कदाचित एक कारण असू शकेल, पण ते एकमेव कारण नसणार अशी त्यांना शंका येत होती. पिंजऱ्याला दुसरी एक बाजू असते. तो जसा पिंजऱ्यातल्याला बाहेर येऊ देत नाही, तसा बाहेरच्यांनाही पिंजऱ्यात येऊ देत नाही. इतरांपासून स्वतःला दूर ठेवण्याची, अस्पर्श होण्याची ही तर एक युक्ती नसेल. तरीही त्यांचं समाधान होत नव्हतं. त्याचं पिंजऱ्यातलं रूप भ्रामक मांडलं तर मग पिंजरा हा त्याच्या खऱ्या रूपाचा एक अविभाज्य, इंटिग्रल भाग होता का? आरसा हा प्रतिबिंबाचा भाग नसतो, तरीही आरशाखेरीज प्रतिबिंब साकारच होऊ शकत नाही. हवा ही संगीताचा भाग नसते, पण हवेशिवाय संगीताची निर्मितीच अशक्य होती. निसर्गात अशा सिम्बियोटिक जोड्या कितीतरी होत्या. मनश्चक्षूंसमोर त्यांनी तो पिंजरा आणला आणि त्यावर लक्ष एकाग्र केलं. त्यांच्या समोर तो पिंजरा होता, जवळजवळ प्रत्यक्ष. पण त्यांनाही नवल वाटलं नाही, कारण मोहन अरुंधतीच्या मनावर भ्रामक प्रतिमा उठवण्यासाठी त्यानं इथली जागा एका खास प्रक्रियेनं रिकामी केली होती. मग त्याच्यासारखेच जयदेवही आपल्या मनातल्या चित्राचा ठसा त्या रिकाम्या अवकाशावर उठवू शकत होते, कारण त्यांची ही साधना त्याच श्रेणीची होती. आणि तो पिंजरा त्याचाच अंतर्भूत भाग असल्यानं त्याला विरोध झाला नाही. त्या अवकाशावर जयदेवांनी स्वतःची खास खोली साकारण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला विलक्षण विरोध झाला असता. याचा अर्थ त्यानंही पिंजरा इथे आणलेला होता. पण जयदेवांचा पिंजऱ्याशी मनोसंपर्क येणं हा अपघात नव्हता, योगायोगही नव्हता. असल्या भ्रामक कल्पनांना त्यांच्या मनात थारा नव्हता. फक्त अल्पदृष्टी आणि अल्प जाणीवेच्या मानवाला त्यामागचा कार्यकारण भाव, गुप्त हेतू जाणवत नाहीत. ज्या दैवी शक्तीचे जयदेव उपासक होते, त्या शक्तीनंच त्यांच्यासाठी हे द्वार उघडलं होतं, ही वाट दाखवली होती, हा मार्ग खुला केला होता. प्रत्यक्ष त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग. त्यांना संधी मिळाली होती, पण अर्थात तेवढं पुरेसं होतं. त्या भारीत विकृत अवकाशात प्रवेश करायचा होता. धोक्याचं तर होताच, शिवाय त्याचं लक्ष इतरत्र गुंतलेलं असणार, तेव्हा दिशाभूल व्हायला नको. खांद्याला लटकत असलेल्या पिशवीतून त्यांनी साध्या सूताचा वाटणारा एक गुंडा काढला, पण अर्थात ते साधं सूत नव्हतंच. शेवटी शक्ती ही अंतर्गत रचनेवर आधारित असते. आत्ता 20व्या शतकात शास्त्रज्ञांना उमगलंय की साध्या पाण्याचा अत्यंत निर्दोष अंतर्गत रचनेचा 1 इंचाचा स्तंभ उभा केला तर लोहाराच्या घणाचा घाव सुद्धा तो स्तंभ भंगू शकणार नाही. पण हे रहस्य प्राचीनांना गेली हजारो वर्ष माहिती आहे. ते साधं वाटणारं सूत अग्नी भस्म करू शकला नसता, तीक्ष्ण पात्यानं त्याचा छेद झाला नसता, मनामनाच्या ओझ्याखाली ते तुटलं नसतं. अशा त्या सुताची गाठ त्यांनी घराच्या कोयंड्याला बांधली आणि सुताची लढ आपल्या मागे सोडवीत त्यांनी आत प्रवेश केला. या 30-35 पावलांच्या प्रवासाचं वर्णन त्यांनी कोणापाशीही केलं नाही, पण त्या विलक्षण प्रवासाची आठवण मनातून कधीही पुसली गेली नाही. एखादा सर्वसामान्य माणूस तर दाराच्या आत एक पाऊल टाकताच भीतीनं किंचाळायला लागला असता, आणि भयानं वेडा झाला नसला तर प्राणभयानं पळत पळत बाहेर कोलमडला असता. कारण त्या अवकाशावरचे रोजच्या व्यवहारातल्या रचनांचे बंध सैल झाले होते. स्वतःची भक्कम बांधणी नसल्यानं त्या अवकाशात एक प्रकारची प्रतियोगिता, अनुनादाची अवस्था, एक मॅलिएबिलिटी आली होती. आणि माणसाच्या मनातल्या विचारांना, विचारचित्रांना तो अवकाश एक घन स्वरूप देऊ शकत होता. अंधाराची भीती मानवी मनात आधी स्थित आहे.
अंधाऱ्या जागेत मनातल्या भयाकारांना स्वैर स्वातंत्र्य मिळतं आणि तेच आकार समोर प्रत्यक्षात आले की माणसाची भीतीनं बोबडी वळली नाही तरच नवल. आणि त्यात भरीसभर म्हणून त्याच्या क्रूर विचारांचेही प्रक्षेप तिथे होते. माणूस सहन करणार तरी किती? जयदेवांचं सुदैवच म्हणायला हवं की या क्षणी त्याचं सर्व लक्ष त्याच्या तावडीत सापडलेल्या मोहन अरुंधतीवर एकाग्र झालं होतं आणि पावला पावलानं जवळ येणाऱ्या जयदेवांची त्याला जाण नव्हती. त्या विकृत अवकाशात स्थळ आणि काळ दोन्ही संज्ञांना अर्थ नव्हता. स्थळ काळाची बांधणीच विस्कटली होती. जयदेवांना त्यांच्या मार्गावर ठेवत होती ती त्यांच्या मनासमोर तरळणारी त्या पिंजऱ्याची प्रतिमा. आणि आता त्यांच्या ध्यानात आलं की त्या पिंजऱ्याला केवळ एका साध्या जड आकारापेक्षा जास्त काहीतरी अर्थ होता. तो जर कशाचा संकेत असेल तर तो त्या विस्कळीत स्थळकाळ पटलावरही अत्यंत प्रभावीपणे उमटला होता. एका वेगळ्या अर्थानं खरा होता. कारण कोणत्या का रीतीनं होईना पण अंतर काढता काढता जयदेव जसजसे त्याच्या जवळ यायला लागले तशी त्या पिंजऱ्याच्या मनोचित्रात एक नवी सत्यता, घनता यायला लागली. एका क्षणी तो पिंजरा मनासमोर चित्र रूपात तरंगत होता. दुसऱ्या क्षणी तो स्थिर आणि घन झाला होता. 2-3 फूट उंचीवरून खडकावर उडी घेतली तर जमिनीच्या स्पर्शाचा क्षण जसा सर्व शरीराला बसलेल्या दणक्यानं जाणवतो तसा जयदेवांना तो प्रत्यक्ष संपर्काचा क्षण जाणवला. समोर पिंजरा होता आणि मग आणखी. पिंजऱ्यात मोहन होता आणि त्याच्यावर ती हिडीस आकृती झेपावण्याच्या पावित्र्यात वाकली होती. पण त्याच पावित्र्यात गोठली होती कारण अरुंधतीच्या क्षीण आवाजातल्या त्या स्वरपंक्ती कानावर येतच होत्या. पण आता तिच्या शक्तीच्या मर्यादा जवळ आल्या होत्या. जणू काही या प्रसंग मालिकेतला नियतीचा हस्तक्षेप अजूनही थांबला नव्हता. जयदेव पिंजऱ्यापाशी पोहोचताच अरुंधतीच्या कंठातून शेवटचा स्वर निघाला आणि तिचा आवाज थांबला. सृष्टीवरची बंधनं गळून पडली. पडद्याची कमान खाली आली. ताईताचा तरंगता तुकडा खाली आला आणि ती हिडीस आकृती ही पुढे सरसावली. नाही! जयदेवांच्या एका शब्दाचा केवढा विलक्षण परिणाम झाला. एखादा झटका बसल्यासारखी ती आकृती मागे सरली आणि अक्षरशः आग ओकणाऱ्या डोळ्यांनी जयदेवांकडे पाहू लागली. मानेला तुच्छतेचा एक हिसका देऊन ती आकृती पुन्हा मोहनवर झेपावली. तू त्याला काही करू शकणार नाहीस. निदान मी आहे तोपर्यंत तरी नाही, कारण तो माझ्या संरक्षणाखाली आहे. जयदेवांचा आवाज खंबीर होता, ठाम होता. वाटलं तर प्रयत्न करून पहा. जरासा उपहासही. कदाचित जयदेवांच्या शब्दांची सत्यता त्याला पटली असेल कारण तो मोहनपासून मागे सरला आणि जयदेवांकडे वळला. ते काही क्षण त्याचा आसपासच्या अवकाशावरचा ताबा सैल झाला आणि तो क्षण जयदेवांनी पकडला. खालच्या तळघराची अत्यंत सुस्पष्ट रेखीव प्रतिमा त्यांनी मनासमोर आणली. बदल झाला तो क्षणार्धात झाला. जयदेव आणि तो ते दोघं तळघरात गेले. संघर्ष तर झालाच. त्याला काळाच्या आणि स्थळाच्या कशाच्याच सीमा नव्हत्या. संघर्षाचं वर्णन आपल्या शब्दात अशक्य आहे कारण ती मितीच वेगळी आहे. जे जे करणं आवश्यक होतं ते सर्व जयदेवांनी केलं. आत्तापुरता त्यांनी त्याला निष्प्रभ केला होता. भविष्याची कोण खात्री देणार? ते तर जयदेवांना सुद्धा शक्य नव्हतं. काही विषाणू स्फटिक रूपात शेकडो वर्ष निष्क्रिय राहतात आणि योग्य संधी उपलब्ध झाली की आपल्या संहाराच्या कार्यावर निघतात. त्याची जात तीच होती. पण निदान या क्षणाचा धोका टळला होता. आता वेळेला अर्थ आला होता. पहाटेचे 3 वाजले होते. वर येऊन त्यांनी आपल्या मागे तळघराचं दार बंद केलं, कुलूप लावलं आणि खोलीतल्या एका आरामशीर सोफ्यावर त्यांनी थकलेलं शरीर विसावू दिलं. 2 तास विश्रांती घेतल्यावर ते वाड्याबाहेर पडले. मोहनच्या नवीन ब्लॉकमध्ये गेले. अरुंधती एवढ्यातच शुद्धीवर आली होती. तिला कॉफी करायला त्यांनी आत पाठवली आणि मग ते मोहनकडे वळले. अजूनही तो त्याच्या गोंधळलेल्या अवस्थेतून पुरा सावरला नव्हता. त्यांना आवश्यक वाटल्या तेवढ्या चाचण्या त्यांनी घेतल्या. त्यांची खात्री झाली की मोहन
त्याच्या प्रभावाखालून पूर्णपणे मुक्त झालाय. मोहन, ते शेवटी म्हणाले, अरुंधती तुला माझ्या संबंधात सर्व काही सांगेलच. आता अनुभवानच तुला कळेल की तुमच्यावरचं सर्व संकट टळलंय. तेवढ्यात अरुंधती कॉफी घेऊन बाहेर आली. कॉफी होताच जयदेवांनी त्या जोडप्याचा निरोप घेतला. उपसंहार. सकाळी आधी अरुंधतीनं जयदेवांना फोन केला होता आणि त्यांनी वेळ आहे, यायला हरकत नाही असं सांगितल्यावर मोहन आणि ती दोघं जयदेवांच्या बंगल्यावर गेले होते आणि आता तिघजण बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात आरामशीर खुर्च्यात बसले होते. गड्यानं कॉफीचे कप हलवल्यावर जयदेव म्हणाले, प्रश्नोत्तरी करत बसण्यापेक्षा मीच तुम्हाला माझं एकूण प्रसंगाचं निदान आणि त्यावरची उपाययोजना हे सांगतो. मग तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. अरुंधतीनं सुरुवातीस मला सर्व हकीकत सांगितली. सर्वसाधारणपणे माणसाचा अशा घटनांशी संबंधच येत नाही आणि मग असा काही अनुभव आला की तो मनाशी खऱ्या खोट्याची भ्रम, भास, नजरचूक, फसवणूक इत्यादीची चिरफाड करत बसतो. पण माझं तसं नाही. मी यातला अनुभवी आहे. शिवाय माणूस बोलत असताना तो स्वतःच्या मनानं खरं सांगतोय का नाही हे जाणून घेण्याच्या अनेक कसोट्या आहेत. तेव्हा अरुंधती सांगत होती ते सत्य होतं. शक्यता दोन होत्या. एक, मोहनला ते सर्व भास झाले असतील किंवा त्याला आलेले अनुभव खरे असतील. दोन्ही बाबतीत तपास आवश्यकच होता. जरी भास म्हटलं तरी असे भास का व्हावेत याचा शोधही आवश्यक होता. मोहन, तुला मोहिनीत घालून वाड्याच्या किल्ल्या मी तुझ्या जवळून घेतल्या. तुमच्या त्या तळघरात प्रवेश केला आणि प्रवेश करता क्षणीच मला जाणवलं की या जागेत अमानवी दुष्ट शक्तीचा वावर आहे. मोहनला भास होत नव्हते, त्याची एकूण एक सर्व हकीकत सत्य होती. मग लगोलग प्रश्न आला, का? तुमच्या घराण्याची ही पिढ्यानपिढ्यांची सेवा कशासाठी? परोपकार, त्याग, अल्ट्रुइझम इत्यादी खास मानवी भावना आहेत, पण इथे त्या सर्वस्वी गैर लागू होत्या. त्याचा काहीतरी खास हेतू असलाच पाहिजे आणि पिढ्यांमागून पिढ्या उलटत जाण्याची तो वाट पाहतोय. त्यात ही रक्तप्राशनाची भर. माझ्या मनात जी शंका आली ती अतिविलक्षण आहे, पण तीच खरी होती अशी माझी खात्री झाली. तुमच्या पिढीतील एकेका वारसावर काही संस्कार करून तो तुम्हाला घडवीत होता. एका पिढीतले संस्कार पुढच्या पिढीत उतरत होते, त्यांच्यात भर घातली जात होती. पण कशासाठी? त्याला त्याच्या मनासारखा माणूस घडवायचा होता आणि ते साध्य झालं असतं तर आपल्या समाजावर फार मोठी आपत्ती कोसळली असती, यात मला तरी काडीची ही शंका वाटत नाही. तुम्ही म्हणाल, इतकी वर्ष, 100हून अधिक वर्ष तो कसा थांबेल? पण त्याची कालगणना आपल्यासारखी थोडीच आहे. आपल्या तुलनेनं तो जवळजवळ अमरच आहे. 100-150 वर्षांचा काळ त्याच्या दृष्टीनं अगदीच नगण्य आहे आणि या कल्पनेत अतिशयोक्ती असं वाटेल. मग मानवाचा इतिहास पहा की नराधमालाही लाजवील अशा क्रौर्याचं प्रदर्शन करणारे काय कमी होऊन गेलेत? मागच्या पिढीतले हिटलर, स्टॅलिन घ्या, नाहीतर चंगीज खान, तैमूरलंग, शिवाय इतरही अनेक कितीतरी, ज्यांनी लक्षावधी संसार बेचिराग केले, ज्यांनी राष्ट्राच्या राष्ट्र इतिहासाच्या नकाशावरून पुसून टाकले. हे कार्य नैसर्गिक वाटतं? आणि दुसरी एक बाजू पहा, मानवाच्या उत्क्रांतीचं नियंत्रण करणारी जी कोणती पवित्र शक्ती आहे ती तरी सर्व मानव जातीला तसून एका महान उज्ज्वल भवितव्यासाठी घडवत आहेच ना. तेव्हा धनाला ऋण असणार, शुभाला अशुभ असणार, शेवटी तोल हा सर्वत्रच राखला जातो. पण मोहनच्या बाबतीत त्याचे आडाखे चुकले. पायाशी चालत आलेलं ऐशारामाचं आयुष्य त्यानं नाकारलं. त्याच्यात धमक्या खोट्या नव्हत्या. मोहनला खरोखर वेड लावणं त्याला सहज शक्य होतं, पण त्या कशालाही मोहननं भीक घातली नाही. त्याच्यात हे धैर्य, हा कणखरपणा कुठून आला? मानवाच्या संस्कृतीतला हा आत्मनिर्भरतेचा, सद्वर्तनाचा हाही एक अखंड धागा आहे. तो मोहनच्या जडणघडणीत पृष्ठावर आला होता, कार्यान्वित झाला होता. पुन्हा एकदा, हा योगायोग नाही, मी योगायोग मानित नाही. कोणत्या तरी एका महान विशाल जडव्या रचनेचा भाग म्हणूनच सर्व घटना ठराविक वेळी घडतात. मी इथे असतानाच हे होणं, अरुंधतीनं माझी गाठ घेणं, हा सर्व त्याच रहस्यमय, गुप्त, मानवी नजरेआडच्या यंत्रणेचाच एक भाग आहे. मोहनच्या स्वभावात हा कठीणपणा त्या एका अति लहान अंशानं आला होता.
जसं लोखंडात कार्बनचे काही कण मिसळले की त्याचं कठीण पोलाद व्हावं तसा. मला पूर्वसूचना मिळाली हे महत्वाचं आहे. माझ्या योजना तयार करायला मला भरपूर अवधी मिळाला. तुमच्या संरक्षणाची व्यवस्था करता आली. आता त्यातला काही भागच तुम्हाला सांगतो. अरुंधती, जो ताईत तुला दिला होता तो एक ट्रिगर म्हणून दिला होता. इतर काही चाललं असतं, एक गवताची काडी, एक कागदाचा चौकोन, काहीही, पण त्याला तू महत्त्व दिलं नसतंस. आपल्यावर परंपरागत संस्कारच असे झालेत की ताईत, गंडा, रुद्राक्षमाळा, अंगारा, शाळीग्राम यांना आपल्या मनात एक खास स्थान आहे. पुण्याशी संलग्न असलेले हे संकेत आहेत. त्यांना माणूस आदरानं हाताळतो. अर्थात त्यांना महत्त्व नाही असं मुळीच नाही. शेवटी जगातले सर्व व्यवहार काही सर्वसामान्य संकेतांवरच चाललेत, हो ना? पण इथे त्याचा उपयोग धोक्याच्या घंटेसारखा, लाल दिव्यासारखा होता. तू तो ताईत तोडताच तत्क्षणी मला त्याची इथे जाणीव झाली. पण तुमच्यापर्यंत पोहोचायला मला काही ना काही वेळ तर लागला असताच. त्यासाठी मी तुला त्या स्वरपंक्ती मुखोद्गत करून योग्य क्षणी उच्चारण्याची सूचना दिली होती. काळप्रवाहावर नियंत्रण घालण्याची किमया त्या वर्णोच्चारात आहे. अनेकांनी अनेक मार्गानं ही क्रिया सिद्ध केली आहे. ते शब्द म्हणजे रायफल, पिस्तूल यांच्यासारख्या आधुनिक हत्यारांसारखे आहेत. वापरायला कोणतंही कौशल्य लागत नाही. ट्रिगर दाबला की स्फोट. तसंच कोणीही या शब्दपंक्तींचा उच्चार करू शकतो. त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठीच गुरु शिष्यांच्या गुप्त दार्शनिक परंपरा असतात. तेव्हा अरुंधती, तूही त्या विसरून जाव्यास हेच चांगलं. पडद्याची हवेत स्थिरावलेली कमान, ताईताचा हवेत तरंगणारा तुकडा, अरुंधतीला आता ते सर्व आठवत होतं. मला तुमच्यापर्यंत पोहोचायला सवड मिळाली ही महत्वाची गोष्ट आहे. मग मी त्याला इथून हलवला, तुमच्या वाड्याच्या तळघरात नेला आणि तिथे त्याचा नाश करून टाकला. मोहन अरुंधतीनं कितीही आग्रह केला तरी जयदेव एवढंच सांगत राहिले. त्यांचा शब्दानं खुलासा करता येत नाही आणि त्यामागच्या रूढी, कल्पना, संकेत हे सर्व तुमच्या समजापलीकडचं आहे. मी खरोखरच आणखी काही सांगू शकत नाही. अरुंधती त्यांना मध्येच थांबवून म्हणाली, जयदेव, तुम्ही आमच्या संरक्षणाची काळजी घेतली होती म्हणता, पण मध्येच मला एकदा क्षणमात्र पण अगदी जीवघेणी वेदना जाणवली. एखादी धारदार सुरीच कोणीतरी खुपसल्यासारखी भयंकर वेदना. तिच्या शब्दांबरोबर जयदेवांच्या चेहऱ्यावरून दुःखाची एक छाया सरकत गेली. मान हलवत जरा गंभीर आवाजात ते म्हणाले, अरुंधती, तुला ते कळलं नसतं तर मला आनंद झाला असता, पण आता नाईलाज आहे, तुला सांगावंच लागणार आहे. मोहननं वर्णन केलेला रक्तप्राशनाचा कार्यक्रम आठवतो? त्यामागे खरोखर काय हेतू होता? मी केवळ एका निर्जीव छायाचित्राच्या साहाय्यानं तो ताईत आणि ते झुंबर यांच्यात तादात्म्यता निर्माण करू शकलो. मोहननं तर त्याला आपलं रक्तच दिलं होतं, लक्षात आलं का? तो तर मोहनच्या शरीराच्या सर्व अवयवात प्रवेश मिळवू शकला. शरीराचा कणभर भागही रक्तापासून अलिप्त नाही. तो मोहनच्या सर्व शरीरात पसरला होता. जरा थांबून ते म्हणाले, ती रिसेप्शनची संध्याकाळ आठवते? मला दूरवरून पाहताच त्याला मूर्छा आल्यासारखं झालं होतं. ते मोहनला प्रत्यक्ष नाही पण त्याच्या शरीरात वावरणाऱ्या त्याला माझ्या सान्निध्याची तात्काळ जाणीव झाली आणि अर्थात त्याला ते असह्यच झालं. होणारच. प्रकाश आणि अंधार, अग्नी आणि पाणी यांच्यासारखे आमचे गुणधर्म परस्पर विरोधी आणि परस्परांचा नाश करणार आहेत. पुढचं लक्षात आलं का? मोहनचा शारीरिक संबंध येताच त्यानं तुझ्याही शरीरात प्रवेश मिळवला. मोहनच्या बीजाच्या रूपात. तुझ्या पोटात जो गर्भ वाढत होता तो असा सुरुवातीच्या क्षणापासूनच विकृत, पछाडलेला होता. केवळ हे साध्य करून घेण्यासाठीच त्यानं मोहनला काही दिवस मोकळा सोडला होता. आणि यासाठीच मी तुम्हाला मधुचंद्राहून लवकरात लवकर परत यायचा आग्रह केला होता, कारण या पुढच्या सर्व प्रसंगांचा मला अंदाज आला होता. जयदेवांचे शब्द ऐकता ऐकता अरुंधतीच्या चेहऱ्यावरचा रंग पार उतरला होता. आधारासाठी तिनं मोहनचा हात हातात घट्ट धरला होता. आणि ज्या क्षणी त्याचा नाश झाला त्या क्षणी तुझ्या शरीरात वावरणारा त्याचा अंश त्याच्या बरोबरच खेचला गेला. त्याची ती वेदना होती. पण त्याचा संपूर्ण नाश झाला याचा यापेक्षा जास्त स्पष्ट पुरावा काय हवा? मग जयदेवांचा चेहरा पूर्ववत झाला. चेहऱ्यावर नेहमीचं आधार आणि धीर देणारं हास्य आलं.
खुर्चीवरून उभं राहून त्यांनी मोहन अरुंधती यांच्या खांद्यावर हात ठेवले. आता हा सर्व काही भूतकाळात जमा झालंय. ईश्वर कृपेनं तुम्ही सर्व संकटातून सही सलामत सुटले आहात. ती कृपा तुमच्यावर सतत राहील यात शंका नाही. जा, आपलं आयुष्य सुखात जगा. इतक्या उपकारानंतर नमस्कार अर्थात औपचारिकच होता. तरीही त्या दोघांनी जयदेवांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार केला आणि त्या विलक्षण ग्रहस्थांचा निरोप घेतला, मनात समाधान, उत्साह आणि आशा घेऊन. रत्नपंचक या कथासंग्रहात नारायण धरप यांनी निर्माण केलेले पंत, भगत, जयदेव, कृष्णचंद्र आणि समर्थ या कथानायकांच्या 5 सर्वोत्कृष्ट कथा त्यांनी एकत्र केल्या होत्या आणि त्यातली आपण ही जयदेवांची कथा ऐकली. मला तुमचे विचार ऐकायला आवडतील. मनापासून धन्यवाद. पुढच्या कथेमध्ये लवकरच भेटू.